अक्षरा, आता काय बी होत, जग इकडचं तिकडं झालं ना तरी मी तुला कुठे बी जाऊ देणार. कुठेच नाही जाणार आहे. ती मेनका जाईल तिकडनं. अगं ती कुठं जाऊन जाणार आहे. हा, आता आपण दोघेही एक आहोत, आपली एक टीम आहे, त्यामुळं तिला आता सुट्टी देत नसतोय मी. पुरे आता थांबा जरा. जायचे. अगं मी काय म्हणतोय, मेनका जर उठलीच नाही तर म्हणजे समदे पुरावे सकाळी उठून नष्ट करू असं तिनं ठरवलं असेल तर अगं आपला जागा राहून काहीच फायदा होणार नाही. मग असं नाही होणार. ती सगळे पुरावे आज रात्रीच नष्ट करणार. कसं काय म्हणजे तुला कशी काय एवढी खात्री आहे? एखादी व्यक्ती जेव्हा घाबरलेली असते ना तेव्हा तिला काहीच सुचत नाही, त्याचा तिला त्रास व्हायला लागतो. आज तिला काही शांत झोप लागत नाही. बघा तू. जळण्याचा वास. हा होय होय, काय ते जळायला लागलंय बघ. अहो, जळण्याचा वास बाहेरून येतोय. अक्षरा, म्हणजे मेनका. चला पटकन चला. अहो, जळण्याचा वास मागच्या अंगणात येतोय. चला पटकन. तिकडं ते बुजगावून बसलंय. अहो सांभाळून भाजेल ना, सावकाश. अक्षरा हे बघ, हे मेनकाचंच काम आहे. म्हणजे फोटोच होते हे मेनकाच्या विरुद्धचे पुरावेच असणार. पण काही उपयोग नाही याचा. हे सगळे जळालेत, फक्त मेनकाचा चेहरा दिसतोय. इच्छा तर मी आता हिला सोडत नसतोय. आत्ताच्या आत्ता जातो आणि हिला चांगला जाब विचारतो मी. थांबा, असं नाही करू शकत आपण. हा, आपण आहे ना काय बी करूया नको. जे काय करायचंय ना ते तिलाच करू दे. तसं नाहीये. आत्ता या क्षणाला आपल्याला शांत राहणं जास्त गरजेचं आहे. ह्याचा काही उपयोग नाहीये. हे फोटो प्रूफ म्हणून नाही धरू शकत. उलट मेनकानं हे सगळ्यांना दाखवेल आणि आरोप माझ्यावर करेल की हा सगळा प्लॅन मी केलाय. अक्षरा, मग आपण काय करायचं आता? तिला असं सोडून द्यायचं होय? नाही, असं सोडून नाही द्यायचंय आपण. आपण पवारांची मदत घेऊयात. एकदा शेवटची मदत घेऊयात त्यांची. मला खात्री आहे ते आपल्याला नक्की मदत करतील. मी हे सगळे फोटो त्यांना पाठवते आणि हे सगळे कुठून प्रिंट झालेत ना याचा शोध लावूयात. जरा कठीण आहे
पण अशक्य नाहीये. आपण यशाच्या खूप जवळून पोचलोय. आता कुठली चूक करून नाही चालणार. मेनका खूप हुशार आहे. आपल्याला खूप सांभाळून पावलं उचलायला लागणार आहेत, हे लक्षात ठेवा. अक्षरा चल. थांबा. आपण इथेच कुठेतरी काही पुरावा मिळतो का बघूयात, एकदा माझ्यासाठी. अक्षरा अगं मी समतीकडे बघितले बघ, कायच नाही इकडं. बरं ऐक ना, मी काय म्हणतोय अक्षरा, आपण आहे ना इकडनं लवकरात लवकर जाऊया. अगं मेनकानं बघितलं ना तर उगाच अवघड होऊन बसेल. हो ठीक आहे ठीक आहे, चला चल. चला. शौर्य, अरे तिकडे सरक, कसा झोपायलायस? हा, आता काही तरच नाही. झोप झोप, हा झोप. काय ग मेनका, हा शौर्याला काय झोप येईना झालंय का? हवय, सापाच्या भीतीने ना झोपतच नव्हतं. बरं आता झोपलाय. तुम्ही झोपा. बरं, काय त्रास वाटला तर उठव बर का मला. होय होय, झोपत. काय ते झोपवते त्याला. हा, अहो नाही नाही, झोपलाय आता. तू झोपलाय, तुम्ही झोपा. बरं. सध्या तरी या शौर्याला लपवलंय कसं बस, पण उद्या त्याचं काय करायचं ते ठरवलं पाहिजे. पवार, सॉरी तुम्हाला पुन्हा एकदा त्रास देते. मला एक मदत हवी होती तुमची. करू की मॅडम, त्यात काय. मी तुम्हाला एक फोटो पाठवते, तो कुठून प्रिंट झालाय बघायचंय मला. ठीक आहे मॅडम, नक्की करतो. पवार, मला माहिती आहे तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन माझी मदत करावी लागते, पण ही शेवटची मदत. पुन्हा तुमच्याकडे खरंच मदत नाही मागणार. अहो असं का म्हणताय मॅडम? नाही, तुम्हाला पोलीस चौकीत अनेक अडचणींना तोंड देऊन मला मदत करावी लागते. मी समजू शकते. तुम्ही आजपर्यंत जी काही मदत केली ती खरंच खूप मोलाची. पवार मॅडम, बाशिंगे साहेबांनी सगळं लय गुंत्याचं करून ठेवलंय, पण मिळेल तशी माहिती घेतो मॅडम. तसंही तुम्ही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला हे सगळं करत आहे, हेच मोलाचं आहे. चला ठेवतो मॅडम फोन, मला फोटो पाठवा. थँक्यू. मेनका, काही झालं तरी तू आता वाचणार नाहीस. स्वतःच गोत्यात येत चाललीस तू. फक्त 100 अपराध भरणं बाकी आहे बस. ऐक, अक्षराताई, काय ग, काय झालं? कुठं काय? आईंना शोधत होते म्या. दिसल्या का कुठं?
अगं म्या देवळात चालले होते ना, तर त्यांना काय हवं नको म्हणून विचारायला लागले. आंघोळीला गेले असतील. अरे वय की लक्षातच नाही आलं, बघते मी. काय ग, काय झालं? नाही म्हणजे लय उदास वाटायला लागली म्हणून विचारलं मी. सापाच्या भीतीने झोप लागली नव्हती ना. डोकं जड झालंय का माझं. जरा आराम मिळाला ना की बरं वाटेल. म्या बी तेच म्हणत होते, जा आराम कर जरा, जा. बरं झालं हिने शौर्याला बघितलं नाही. कोण पटकस काय पडलं? कोणी बघायच्या आत ना याला बाहेर काढायला पाहिजे. पण अक्षरान सुंदर अजून बी घरात आहे, याला नाही नेता येणार बाहेर. याच्या आधी त्या दोघांना घराच्या बाहेर नेलं पाहिजे. पण कसं? अक्षर घे. पवारांशी बोलणं झाले म्हणजे आता मेनकाचा निकाल लागणार आहे नक्कीच. मेनका कुठे दिसत नाही. अगं मला बी काही माहित नाही, सकाळपासून मला बी दिसली नाही ती. आत्या मला सांगून गेली ती आणि शौर्य मंदिरात गेले. वा, म्हणजे 100 उंदरं खाऊन मांजर काशीला असं म्हणतात ना, तसंच कायचं आहे. तिला वाटलं असणार आपलं समद पुरावा जाळला आपण, आता बिंदास देवळात जाऊन यावं. पर अक्षराच्या हुशारीमुळं तिचं काय बी चालणार नाही. पोहे छान झालं बरं का. शौर्या, ए शौर्या, शौर्या, ए शौर्या, शौर्या. मेनका, मेनका, काय झालंय? शांत हो आधी. शौर्य कुठं आहे? शौर्य बाळा कुठं आहे तू? दुधाची कासंडी रिकामी कशी, माझ्या बापाच्या 16 म्हशी. हे काय चाललंय नवीन हिच? काय नाही उर्वशी, नवं काहीतरी नाटक असेल ह्याचं. मेनका, मेनका काय झालंय नीट सांग बघू. अगं तो तुझ्यासोबत गेला होता ना मंदिरात, तूच काय विचारतेस? काय झालंय नक्की? पोर हरवला का काय? म्हणजे तो घरला नाही आला? कुठं आहे तो घरला नाही आला का? मेनका, शौर्य घरला नाही आलाय. कुठं आहे तो? अयो, शौर्य देवळातनं गायब झाला. काय? कसा झाला, कुठं गेला मला नाही माहित. काय अरे देवा. काय अगं पण असा कसा हरवला तो? अगं नीट सांगशील का काय झालंय? ताई, देवळाकडे ना गेलेलो आम्ही, महाद्वारात खूप गर्दी होती. तरी आम्ही दोघं घुसून आत गेलो, दर्शन घेतलं, प्रसाद बी घेतला. तो पतूर शौर्य माझ्या संग होता. नंतर कुठं गायब झाला मला नाही माहिती. मला वाटलं कोणीतरी ओळखीचं आणून सोडेन त्याला, पण नाही आलाय तो घरी.
मेनका हे बघ अशी घाबरून जाऊ नको. अगं असेल इथंच कुठेतरी, आपण त्याला शोधू. हा कुठं नाही जायचं तो. होय होय मेनका अगं सावर स्वतःला खुर्च्या अडचून धर. बस इकडं बस. सुंदर सुंदर बस बस. अक्षरा का तुझ्या पाया पडते बघ, काय बी करा नी शौर्याला शोधून काढ. आता तुम्ही काळजी नका करू, शौर्याला काही होणार नाही, शब्द देते मी. दादा हा फोटो बघा ना, या मुलाला कुठे पाहिलं तुम्ही? बघा ना एकदा, इथे आजूबाजूला कुठे या मुलाला पाहिलं? हो ताई ऐका ना, ह्या मुलाला तुम्ही कुठे बघितलंय का? नाही आव बघ. नाही दादा 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 या मुलाला पाहिलं कुठे? नाही. तुमचा मुलगा आहे का? हो माझाच मुलगा आहे. पाहिलं कुठे? नाही. कुठे नको. हो हो ताई, हो ताई ऐका ना, ह्या मुलाला तुम्ही कुठे बघितलंय का? हा? नाही हो दादा, नाही बघितलं. अहो नीट बघा की. नाही बघितलं. दादा दादा थांबा प्लीज. या मुलाला कुठे पाहिलं का तुम्ही इथे आजूबाजूला? नाही पाहिलं. एकदा आठवून बघा ना. मी नाही, खरंच नाही पाहिलं. सो सॉरी. कुठे आहेस तू शौर्य? घरातच आहे म्हणजे हळू का बोंबा बोंब करून अख्ख्या घराला सांगायचंय? काय काय फाजीलपणा आहे हा? तुमच्यामुळं ही वेळ आलीये माझ्या. लय हौस होती ना मला अडकवायची. आता जर मी अडकले ना तर तुम्हा दोघांना घेऊन अडकल. म्हणजे तुम्ही दिलेले फोटो त्या शौर्याने बघितलेत. भावा ऐक ना, फोटो बघ. या फोटोतल्या मुलाला तू कुठे बघितलंयस? नाही बघितलं. भावा अरे नीट कशाला बघ. ढोकळा खातात आहे? नाही बघितलं बोललं ना. हार हा ताई या मुलाला पाहिलं कुठे? नाही हो. एकदा आठवून बघा ना प्लीज, इथे आजूबाजूला कुठे पाहिलं? नाही हो, नाही पाहिलं. हो दादा ऐका ना, ह्या मुलाला तुम्ही कुठे बघितलंय का? बघा ना सर. हो नाही हो दादा, नाही बघितलं. अहो दादा नीट बघा की. नाही. हाव. नाही. दादा दादा हा फोटो बघा. या मुलाला कुठे पाहिलं का? नाही. दादा हा सापडत नाही मुलगा. जरा आठवून बघा ना, आजूबाजूला इथे कुठे तुम्ही याला पाहिलं? तुम्ही पाहिलं दादा? एकदा फोटो बघा. नाही सॉरी. अक्षरा कळलं काय? नाही ना ग अक्षरा, अगं कुणाला बी काय बी माहित नाही आहे. आता काय करायचं ना काय सुचत नाही मला, आणि काही पर्याय बी सुचत नाही. पर्याय नव्हताच, दुसरा काय बी पर्याय नव्हता. आता कुठं आहे त्यो? घरामागं एका गोंडपट्यात दोरीनं बांधून ठेवलाय. काय? आता एक लक्षात ठेवायचं, शौर्य जर या घरात राहिला तर आपलं भांड फुटणार आणि माझ्या संग तुम्ही दोघं बिगोत्यात येणार. आणि असं झालं तर इथली फुटकी कवडी बी मिळायची नाही तुम्हाला. चालेल? आणि जर असं होऊ द्यायचं नसन तर माझी मदत करायची. मदत? पोलिसांची मदत घ्यावी लागेल आपल्याला. म्हणजे अक्षरा तुला बी असंच वाटते होय की शौर्यला कोणतरी पळवलं असेल? एक काम करा, तुम्ही इथेच आजूबाजूला शोधा. मी पोलीस स्टेशनला जाते आणि पुढचा शोध कसा घ्यायचा ना ते बघते. होय.
ती अक्षर आहे. या सगळ्याचा शोध लावल्याशिवाय ती काय गप्प बसणारातली नाही. म्हणून आम्हाला ह्या सगळ्यात पडायचंच नाही. ठीक आहे, जाऊ मग तुरुंगात सरकारी पाहुणचार घ्यायला. मेनका मग काय, मी तुळशीपत्र सोडलेलंच आहे जीवावर. तुम्ही बघा तुमचं काय ते. काय करायचंय आम्हाला? काय बोललात? सांगाल का आम्हाला नक्की काय करायचं ते? मालानं भरलेला टेम्पो घेऊन माझा माणूस येतोय. त्या शौर्याचं गोंट उचलायचं आणि त्या टेम्पोत टाकायचं. त्याच्या पुढे माझा माणूस बघून घेईन काय करायचं. अगं पर नक्की काय आहे तुझ्या डोसक्यात? त्या कार्ट्याला घ्यायचं आणि कुठंतरी लांब सोडून यायचं. ते परत इथं येता कामा नाही. हे बघ हे मेनका, ते गोनपाट फक्त मी घेऊन टेम्पो पर्यंत पोचवेन. त्याला कुठं गायब करायचंय, कुठं घेऊन जायचंय त्याचं तू बघ. ठीक आहे, टेम्पो आल्या आल्या कळवते. अगं मेनका, तू खरंच म्हणजे तो सख्खा भाचा आहे तुझा आणि तू असं करणार? नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर पोटच्या पिल्लाला पायाखाली घेणाऱ्या माकडीनीला बी कळतं की जीवावर बेतलं का काय करावं लागतं ते. आणि मी आता माणूस आहे, त्यामुळे अक्षराला संपवण्यासाठी मी कुठल्या बी थराला जाऊ शकते. आणि आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा नाद करायचं नाही.